जय हिंद। नांदुरा एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। देखते रहिए हमारी ताजा खबरें। नमस्कार, नांदुरा एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। माजी नगर परिषद मेंबर रामबाबू भारतीय जनता पार्टी से एक बार फिर विश्वास की लगन। 24 अक्टूबर शाम को रामबाबू मामा ने नांदुरा विश्राम गुरु में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की, जिसमें उन्होंने अपनी पुत्री भाग्यश्री रामबाबू झाबरे LLB LLM को आगे वाले नगर निगम चुनाव में नगर अध्यक्ष पद के लिए नवीकरण टिकट मिलने की अपनी पार्टी से एक कल्पना की। उन्होंने पत्रकारों से बात करते हुए बताया कि उनकी बेटी उच्च शिक्षित और कानून की छात्रा है और उनके नाम पर नांदुरा शहर में एक अच्छा नगर अध्यक्ष मिलेगा। पार्टी को एक बार फिर हम पर भरोसा करना होगा। जब नांदुरा नगर परिषद को एक पढ़ी लिखी और सूझबूझ रखने वाली महिला नगर अध्यक्ष मिलेगी तो नांदुरा नगर परिषद के साथ साथ शहर का भी अच्छा विकास होगा। ऐसी आशंका रामबाबू ने पत्रकारों से प्रेस कॉन्फ्रेंस में बताया है। उन्होंने अपनी पार्टी भारतीय जनता पार्टी से और नांदुरा शहर अध्यक्ष प्रमोद जी को निवेदन सौंपा जाएगा और भारतीय जनता पार्टी से 2 टिकटों की मांग की जाएगी। उन्होंने साथ में यह भी कहा कि पार्टी के बड़े अधिकारी सत्तापूर्वक विचार से निर्णय ले और एक बार नगर अध्यक्ष पद और एक वार्ड मेंबर के लिए हम पर पार्टी दोबारा भरोसा करे। ऐसी आशंका उन्होंने भारतीय जनता पार्टी से की है। नांदुरा में रामबाबू ने कई सामाजिक कामों में बढ़ चढ़कर हिस्सा लिया। उन्होंने हमेशा नांदुरा की उन्नति और तरक्की के लिए हर समाज हर वर्ग के लोगों के काम किए हैं और नांदुरा के सभी जनता और वहां के रहवासियों का भारतीय जनता पार्टी से यह अनुरोध है कि एक बार रामबाबू मामा झाबरे को विश्वास करके उनको यह दोनों टिकट देने चाहिए। ऐसी ही देश और राज्य और शहर से जुड़ी हुई न्यूज को देखने के लिए हमारे न्यूज चैनल नांदुरा एक्सप्रेस न्यूज को सब्सक्राइब लाइक जरूर करें और बने रहे शेख राजीव के साथ। यामध्ये आम्ही वारकरी संप्रदायाचं काम करत असताना वारकरी संप्रदाय हा सर्व जाती धर्माच्या विचाराशी आहे। या ठिकाणी कुठल्या जाती धर्माचा त्या ठिकाणी विरोध केला जात नाही। मी सुद्धा या ठिकाणी काम करत असताना राजकारणामध्ये काम करतो, आध्यात्मिक काम करतो, सामाजिक काम करतो, पण जातीवादाचा उल्लेख कधी माझ्या जीवनामध्ये आलेला नाही। परंतु या ठिकाणी निवडणुकीमध्ये माझी एकच अपेक्षा आहे वारकरी संप्रदायाकडून। आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक निवडणुका लढल्या, पराभव झाला, तुम्ही त्याचे साक्षीदार आहे। पण एकाही माणसाला मी आतापर्यंत एक थेंब दारू सुद्धा पाजली नाही। आणि मतदानाने मला अनेक वेळा सांगितलं की तुम्ही या ठिकाणी टेबलवर बसा, हॉटेलमध्ये बसा। मी त्यांना सांगितलं की मला मतदान दिलं नाही तरी चालते, परंतु मी कोणाला माझा संसार खराब करू शकणार नाही। दारू हे व्यसन इतकं खराब आहे की ते माणसाचं जीवन खराब करते। आणि आज या राज्यकर्त्यांनी निवडणुका आल्यानंतर आम्ही शिबिर घेतो आणि विद्यार्थी घडवण्याचं काम करतो। मौलाना असतील ते सुद्धा मदरसा चालवतात, पण या निवडणुकीमध्ये हजारो पोरं या ठिकाणी दारूच्या माध्यमातून एक पुढारी खराब करतात। तर त्यांना माझी हे प्रामाणिकपणे इच्छा आहे की मुलांना दूध पाजण्याचं काम करावं, दुसरं काही खाऊ घालायच्या ऐवजी बदाम खाऊ घालावी, त्यांना व्यायाम शिकवावा, अनेक संस्काराचे धडे त्यांनी या राजकारणाच्या माध्यमातून दिले पाहिजे, ही माझी या ठिकाणी प्रामाणिकपणे इच्छा आहे। आणि निवडणुका होत राहतील, जात राहतील, पण एकदा पोरगा व्यसनाधीन झाल्यानंतर अनेक मुलं असे झाले की त्या मुलांचा लिव्हर खराब झाले आणि शेवटी ज्या आई बापानं आणि आईने जन्म दिला त्या बापालाच मुलाचं तिटवं धरावं लागलं। असे अनेक मुलं राजकीय क्षेत्रामध्ये खराब झाले। तर त्यांचं खंत आम्हाला नेहमी करताय। मी इतक्या वर्ष झाले राजकारणामध्ये असताना दारू हा शब्द पत्रकारांनी सुद्धा त्याला साक्षीदार आहे। आजपर्यंत दारू हा शब्द आणि कुठल्या जातीमध्ये सलोखा आणि शांतता राहिली पाहिजे। नांदुरा शहर हे एकदम कुठल्याही पक्षाची निवडणुका होत राहतील, जात राहतील, लोकशाहीप्रमाणे ज्याला त्याला अधिकार आहे, पण कोणावर चिखलफेक न करता सर्व शांततेने या पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजे, हीच या ठिकाणी माझी सद्भावना आहे। आणि माझा संदेश एवढाच आहे की या ठिकाणी समाज घडवताना निर्व्यसनीप्रमाणे समाज घडवला गेला पाहिजे। राजकारणाच्या फायद्याकरता कोणाचे घर उद्ध्वस्त करून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पोरांना दारू पाजू नका आणि त्यांना वाईट मार्गाला लावू नका, हीच माझी राज्यकर्त्यांना, निवडणूक लढवणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही विनंती आहे। एवढंच माझं या ठिकाणी सांगणं आहे।